आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार। आज आवडी पॅलेसमध्ये आमच्या सौभाग्यवती काशी तीर्थक्षेत्री जाऊन आलेले आहेत। आज काशी उजवण्याचा कार्यक्रम म्हणजेच गंगापूजनाचा कार्यक्रम आवडी पॅलेसमध्ये संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी बावची गावचे सुपुत्र काका यांना आपण या ठिकाणी बोलावलेलं आहे। त्यांनी संपूर्ण विधी या ठिकाणी मांडून ठेवलेला आहे। थोडक्यात त्यांची आपण ओळख करून घेऊया। नमस्कार काका। नमस्ते। ठीक आहे, आपली जरा शॉर्ट बट स्वीट मध्ये जरा ओळख सांगा, काय काय करता वगैरे। हां, मी धार्मिक विधी, जन्मपत्रिका, जन्मकुंडली, बाकी सगळी इत्यादी धार्मिक विधी पूर्णपणे करतो, प्रामाणिकपणे करतोय। आणि आज हा सगळा थाट तुमच्या इथं गंगापूजनाचा मी मांडलेला आहे। मी अविनाश शशिकांत कुलकर्णी, राहणार बावची। इथून तुम्ही मला बोलवलंय, त्या पद्धतीने सगळी मांडणी केलेली आहे। मांडणी कशी केलेली आहे आणि त्याचा कोणती देवता कुठं काय मांडलेले तुम्हाला मी सगळे विस्तारित सांगणार आहे। हे पहिला जो पाठ मांडलेला आहे, ठीक आहे। या ठिकाणी काका आपल्याला मांडणीची माहिती सांगत आहेत। हा काका ठीक आहे, सांगा काका। हा, हे पहिला जो पाठ मांडलेला आहे हा पुण्या वाचनाचा पाठ आहे। याला पुण्याह वाचन असं म्हणतात। या पुण्याह वाचनामध्ये कुलस्वामी, ग्रामदेवता, त्यानंतर गणपती पूजन, त्यानंतर वरुण पूजन या पद्धतीचा हा पहिला पाठाचा विधी इथं संपन्न होणार आहे। ओके। तर गंगा ज्या काशीला जाऊन आल्या, त्या काशीला जाऊन आल्यानंतर तिने आणलेला प्रसाद असेल, त्याने आणलेलं पाणी असेल, त्याने आणलेले ते कमंडल वगैरे असेल, त्या पाण्याचा संपूर्ण इथं मंत्राद्वारे संकल्प होणार आहे। संकल्प करणे म्हणजे देवाला सांगणे। करून आल्यानंतर हा सगळा पूर्णपणे अभिषेकासह याचा आपल्याला संकल्प पूर्ण करायचा आहे। ओके। हे होमकुंड मांडलेलं आहे। या होमामध्ये आवाहन केल्यानंतर आवाहन ज्या देवतांना आपण आवाहन केलं त्यांच्या नावानं इथं हवन करायचं आहे। ओके। हा, जे मांडले हे हे जे हा जो पाठ मांडलेला आहे याच्यावरती 27 सुपारे मांडलेले आहे। 27 सुपारे म्हणजे हे मातृका पूजन आहे। गंगा गौरीचं पूजन करतो, त्यामध्ये 27 मातृका आहे। त्या मातृकांचं पूजन आहे, त्यांचे मंत्र, त्यांचं आवाहन आणि त्यांचं पूजन आपल्याला इथं बसून करायचं आहे। ओके, स्टार्ट। हा, त्यानंतर इथं सत्यनारायणाची पूजा आपण संपन्न करणार आहोत। इथं सत्यनारायणाची पूजा मांडलेली आहे। ही सत्यनारायणाची पूजा इथं पूर्ण करणार। त्यानंतर चालू करू काय। त्यानंतर इथं मुख्य देवता म्हणजे गौरी पूजन, गौरीची पूर्णपणे मांडणी, तिची साडी, तिचा सगळा मानपान, तिचे संपूर्ण दागिने घालून त्याला सजवून नटवून आपण इथं उभं केलेले आहे। इथं गौरी पूजन पूर्णपणे सुवासिनीच्या हस्ते पूर्ण करायचं आहे। आणि गौरी पूजनानंतर उत्तरेला ईशान्य कोपऱ्यामध्ये नवग्रहांचे 42 देवता इथं मांडलेले। त्या नवग्रहांच्या 42 देवतांचे इथं आपल्याला आवाहन करायचं आहे। आवाहन करून त्यांचं पूजन करायचं आणि पूजन झाल्यानंतर या सगळ्या देवतांच्या नावानं बसून आपल्याला हवन करायचं आहे। आग्नेय मुखवतो देवहा, इथं हवनाचा विधी पूर्ण होणार आहे। त्यानंतर मग मंत्र, आशीर्वाद, या सगळे मंत्र पूर्णपणे आपल्याला इथं करायचे। अशा पद्धतीनं हे गंगापूजन आपल्याला आज इथं संपन्न करायचं आहे। ओके काका, आपण चांगली माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद। आता थोड्या वेळातच या कार्यक्रमासाठी स्थानापन्न होणारी जोडपं म्हणजेच आमचा थोरला चिरंजीव, थोरल्या सुनबाई आणि आमच्या ज्या काशीला जाऊन आल्या त्या सौभाग्यवती या ठिकाणी स्थानापन्न होतील आणि पुढील विधीला सुरुवात होईल। तोपर्यंत आपण थांबूया। सर्वकार्येषु सर्वदा वक्रतुंडाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। शास्त्रामध्ये पहिला मान विघ्नराजाला दिला, संकटाचा हरण करणारा गणपती म्हणून शास्त्रानं सांगितले की पहिली गणपतीची पूजा करा। गणपती पूजा का करायची? कारण आता आम्ही 1-1.5 तास या कार्यक्रमासाठी सगळी बसलेलो आहे। याच्यामध्ये एखादा काळ आला, एखादी वेळ आली, एखादं संकट आलं तर तुला बोलवतोय, तुला आवाहन करतोय, तुझा मानपान देतोय, तुझी पूजा करतोय आणि तुझी प्रार्थना सुद्धा करतोय। माझ्या द्वारावरून उभा राहा आणि 1.5 तास आमच्या कुटुंबाचं रक्षण कर आणि आम्हाला सुरक्षित ठेवून आमचा कार्यक्रम यथेच्छ पार पाड म्हणून गणपतीला आपण अस्तु सौमनश्यम अक्षद चारिष्टचासु गंधः पान्तु सौमंगल्यमस्तु अक्षदः पान्तु आयुष्यमस्तु पुष्पाणि पान्तु सौश्रियमस्तु तांबूलानि पान्तु ऐश्वर्यमस्तु। ओम दक्षिणाः पान्तु बहुदेयचासु दीर्घा मायुः श्रेयः शान्तिः पुष्टि चास्तु श्रियशो विद्या विनय वित्त बहुपुत्र चायुष्य चासु
यं कृत्वा सर्ववेद यज्ञ क्रियाकरणं कर्मारंभः शुभः शोभनः पर्वदन्ते तमः मोकारमादि कृत्वा रोग्यजु सामासिवचनं बहु ऋषिवन्त सविज्ञातं भवदभिरज्ञुज्ञातः पुण्यपुण्यः वाचयञ्चे वाच्यदाम देवदाभ्यो नमः। शान्तिरस्तु पुष्टिरस्तु बुद्धिरस्तु पुत्रसमृद्धिरस्तु धनधान्य समृद्धिरस्तु इष्ट संपदस्तु बहिर्देशे ओम देवदाभ्यो नमः। यच्छे यस्तदस्तु उत्तरे कर्मण्य विघ्नमस्तु उत्तरोत्तरं हर हर विवृद्धिरस्तु उत्तरोत्तरः प्रियः शुभः शोभनः संपत्तिदाम इष्टः कामः संपत्तिदाम तिथिकरण मुहूर्त नक्षत्र संपदस्तु तिथिकरण मुहूर्त नक्षत्र लग्नादि देवता प्रियताम तिथिकरणे मुहूर्त नक्षत्रे नक्षत्रे सग्रहे सदैवते प्रियताम